रमाई महोत्सवाच्या या रमाईच्या जयंतीनिमित्त परमादरणीय डॉक्टर विश्वनाथ कराड या विश्वशांतीच्या दूताचा सन्मान रमाई रत्नच्या पुरस्काराने करण्यात आला। त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। यशवंतच्या मातोश्री आदरणीय नडगमताई या झोपडपट्टीमध्ये सेवेचं, संघर्षाचं, स्वच्छतेचं, सर्वार्थाचं काम करणाऱ्या यशवंतच्या आई म्हणून त्यांना मातेचा सन्मान मिळाला आणि रमाई मातेच्या नावाचा त्यांना पुरस्कार देण्यात आला। त्याबद्दलही त्यांचं मी अभिनंदन करतो। या रमाई महोत्सवाचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद आडकर, बहुआयामी अशा प्रकारचे व्यक्तित्व डॉक्टर रतनलाल सोनाग्रा, MITच्या विश्वव्यापी ध्येयवादामध्ये आणि विश्वकल्याणी कुटुंबामध्ये रमलेले आमचे विद्यार्थी आणि त्यांचे शिष्यमित्र महेश थोरवे, रमाईच्या लेकीची भूमिका निष्ठेनं 12 वर्षापासून पार पडणाऱ्या अन्नपूर्णा लताताई राजगुरू, नगरपालिकेमध्ये आपल्या वडिलांचा वारसा संघर्षाचा आणि प्रबोधनाचा जे चालवत आहेत ते ॲडव्होकेट साळवे, या संबंध रमाई महोत्सवाला पेलून नेणारा, रमाईच्या पावलाशी एकनिष्ठ असणारा आणि रमाईच्या ध्येयवादानं, विचारानं 12 महिने 24 तास वेडेपणाचं ध्येय जपणारा आमचा विठ्ठल गायकवाड या समारंभाला उपस्थित रमाईच्या लेकी संगमित्राताई, मैथिलीताई, ललिता सबनीस, आमचे कॉम्रेड भाई कात्रे, गोरगरिबांचा मसीहा यशवंत नडगम, सर्व बौद्ध बांधव, हिंदू बांधव, शीख आणि मुस्लिम, ख्रिश्चन सर्व धर्माचे बंधू भगिनी, मित्रांनो, मी हजारो शेकडो पुरस्कार वाटप केले महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर वाटप केले, पण आजचा भाग्याचा दिवस मला फार मोलाचा वाटतो। कारण आज माझ्या हस्ते विश्वनाथ कराड सरांसारख्या पवित्र आणि पुण्यशील अशा प्रकारच्या शांतीदूताचा, विश्वकल्याण, विश्वशांती आणि विश्वाचा उद्धार करू पाहणाऱ्या एका तत्वज्ञ, ज्ञान आणि अध्यात्माची बेरीज करून आयुष्य जगू पाहणाऱ्या आणि जगवणाऱ्या, संबंध विश्वाच्या नकाशामध्ये विश्वशांतीचा विचार पेरणाऱ्या एका महान अशा प्रकारच्या मानवाचा, एका संताचा आणि एका तत्वज्ञाचा सत्कार माझ्या हातून घडला, ही माझ्या आयुष्यातली सर्वात भाग्याची गोष्ट मी मानतो। विमलताईंनी सुद्धा 5 मुलाचा सांभाळ केला, कष्टातून त्या जीवन जगल्या आणि रमाई मातीच्या वारशामध्येच आपल्या मुलांना घडवून शिकवून मोठं केलं आणि सेवेसाठी, संघर्षासाठी त्यांनी उभं केलं। यशवंतचं योगदान, आंबेडकरी चळवळीतलं निष्ठावंत अशा प्रकारचं संघर्षवादी नेतृत्व जन्माला येण्याचं कारण म्हणजे त्याची मातोश्री आहे आणि म्हणून या एका श्रेष्ठ वंदनीय मातृत्वाचा सन्मान करण्याचा योग मला आला, हेही माझं भाग्य मी समजतो। एक अत्यंत गरिबीच्या कुटुंबामध्ये जगणाऱ्या मातोश्री आणि कधी काळी शेण काढणाऱ्या, शेणाचा संदर्भ कराड सर रमाई मातेचा सुद्धा आहे।
बाबासाहेब ज्यावेळेस इंग्लंडला शिकायला गेले त्यावेळेस रमाई 8 लोकांचं कुटुंबातलं 8 सभासदांचं कुटुंब चालवत होती आणि ती रस्त्यावरच्या शेण्या गोऱ्या जमा करून आपला घरसंसार चालवत होती. आपण ही शेण काढण्याचा लहानपणी अनुभव घेतलेला आहे. शेणाचं आणि मातीचं नातं तुमच्या आयुष्याशी जडलेलं आहे आणि तो संदर्भ या ठिकाणी मला महत्वाचा वाटतो. खरं म्हणजे MIT सारखं महान अशा प्रकारचं एक साम्राज्य, जगभर पसरलेलं शिक्षणाचं साम्राज्य, अध्यात्माची संबंध सुगंध आणि सर्वार्थाच्या सर्व ध्येयवादाच्या तत्वज्ञानाच्या सांस्कृतिक प्रवाहाचं एक विश्व केंद्र पुण्यासारख्या शहरामध्ये लोणी काळभोरला जो घुमट स्थापन केलेला आहे तो ताजमहाल पेक्षाही श्रेष्ठ दर्जाचा असं मी मानतो. कारण त्यामध्ये विश्वशांतीचा विचार आहे, विश्व कल्याणाचा विचार आहे. ताजमहाल हा फक्त बादशहाने आपल्या बायकोच्या प्रेमापोटी निर्माण केला, तर विश्वात्मक कळवयातून या गोलघुमटाचा विचार आणि निर्मिती स्वतः कराड सरांनी केलेली आहे. MIT मध्ये ज्ञानेश्वर तुकारामाच्या मूर्ती आहेत. बाबासाहेबांचा विचार आहे, बुद्धाचा विचार आहे, महावीर जैनांचा विचार आहे, गुरु नानकांचा विचार आहे. सर्व धर्माची संबंध सूत्र विचारसूत्र कराड सरांच्या जीवनात आहेत, मनात आहेत, अंतःकरणात आहेत, त्यांच्या ज्ञानात आहेत, त्यांच्या व्याख्यानात आहेत, त्यांच्या लेखनात आहेत. आणि म्हणूनच विश्वशांतीचा हा प्रयोग, जिवंत प्रयोग, जातिवंत प्रयोग MIT मध्ये घडत असताना त्यांनी त्यांचा दरबार ही मी अनेक वेळा अनुभवलाय, पाहिलाय, अभ्यासलाय. त्यामध्ये SM पठाण नावाचा मुस्लिम कुलगुरू त्या ठिकाणी अत्यंत विनम्रपणे सेवा करतो. रतनलाल सोनागरासारखे आंबेडकर ते कबीर आणि कबीर ते अण्णाभाऊ साठे अशा सर्व महापुरुषांना पचवणारा विद्वान त्यांच्या ठिकाणी त्यांच्या दरबारामध्ये अत्यंत नम्रपणे तिथे रुजू झालेला मी पाहतो. हिंदू धर्माचा उपाध्ये डॉक्टर उपाध्ये यांची संबंध सेवा त्या ठिकाणी घडते आहे. आमचा महेश थोरवे ही आपल्या भूमिकेतून त्या ठिकाणी निष्ठा व्यक्त करतो आहे. जब्बार पटेलासारखा सिनेमाचा दिग्दर्शक, बाबासाहेब आंबेडकरांचा चित्रपट निर्माण करणारा, उंबरठा सारखा चित्रपट निर्माण करणारा एक दिग्गज अशा प्रकारचा दिग्दर्शक त्यांच्या संबंध एका युनिटचं तो काम पाहतायत. अत्यंत विनम्रपणे सेवेला तिथे काम पाहतायत. तुमची दूरदर्शनचे मुकेश शर्मा हे MITच्या कराड सरांच्या सेवेमध्ये सामील झालेले आहेत. देशातले दिग्गज, कलेचे दिग्गज, सामाजिक क्षेत्रातील दिग्गज, विचारवंताच्या क्षेत्रातील दिग्गज, माशेलकर असो, डॉक्टर भटकर असो, अनेक अशा प्रकारची विद्वान माणसं कराड सरांच्या अध्यात्म आणि विज्ञानवादी भूमिकेच्या प्रेमानं, आकर्षणानं आकर्षित झाली आणि संबंध या त्यांच्या ध्येयवादाला या सगळ्यांनी पाठबळ दिलं. आणि म्हणूनच विश्वनाथ कराड सरांची विश्वशांतीचा ध्येयवाद पुण्यात न राहता इंग्लंड पर्यंत पोहोचला, परदेशात पोहोचला. त्यांच्या ब्रिगम यंग या अमेरिकेतल्या महत्वाचं विद्यापीठ, या विद्यापीठामध्ये मला वाटतं 2 महिन्यापूर्वीच मे महिन्यामध्ये कराड सरांनी त्यांच्या संबंध त्यांची सहकारी जाऊन आलेली आहे. त्या ठिकाणी त्यांना सन्मान देण्यात आला. अमेरिकेतलं विद्यापीठ आणि त्यांना डॉक्टरेट देतं, ऑनर, डॉक्टरचे ऑनर देत आहेत ही साधी गोष्ट नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरचं सौहार्द, धार्मिक सौहार्द, सामाजिक सौहार्द, वंशिक सौहार्द, जातीपातीचं सौहार्द, देशाचं सौहार्द, मानवतेचं सौहार्द, या सौहार्दाच्या संदर्भातलं आंतरराष्ट्रीय ख्यातीचं नेतृत्व कराड सरांनी सिद्ध केलं. या सिद्धतेचं सर्टिफिकेट म्हणून अमेरिकेतल्या त्या विद्यापीठाने त्यांना सन्मानानं त्या ठिकाणी बोलावून त्यांना ही डिग्री, त्यांना ऑनर दिलेली आहे, सन्मानानं दिली आहे. त्या सन्मान प्रसंगात बरीच मोठी लोक त्या ठिकाणी हजर होती. आणि या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतं की हा दौरा फार महत्वाचा ठरला. त्यांनी आता सांगितलं, खरं म्हणजे मी आतापर्यंत कराड सरांच्या त्या दरबारामध्ये, त्या विश्व कुटुंबामध्ये मी सामील झालेलो आहे. मला अभिमान वाटतो त्या कुटुंबाचा.
कारण ते विश्व कुटुंब आहे. कराड सरांचं एकट्याचं कुटुंब नाही, एका जाती धर्माचं कुटुंब नाही, एका देशाचं कुटुंब नाही. सर्व देशाचे झेंडे अभिमानानं मानवतेचा संदेश देते ते फडकत आहेत. एकत्र झेंड्याचं दर्शन आणि तेही ज्ञानेश्वर तुकारामाच्या संतत्वाच्या सहवासामध्ये त्यांचं अस्तित्व अर्थपूर्ण धरलेलं आहे. सर्व धर्माची विचारसूत्र त्या संबंध कॉलमवरती कोरली गेलेली आहे. हे चित्र मी कुठेच पाहिलं नाही. महाराष्ट्रात, देशात, परदेशात कुठेही मी अनुभवलं नाही. फक्त कराड सरांनी निर्माण केलेल्या या नवीन अशा प्रकारच्या कल्पनेमध्ये आणि त्या वास्तूमध्ये आहे. आणि म्हणून ही संकल्पना फार महत्वाची वाटते. आज राष्ट्राचा विचार सगळे मांडतात, एका धर्माचा विचार सगळे मांडतात, एका महापुरुषाचा विचार सगळे मांडतात, एका संतत्वाचा विचार मांडतात. पण कराड सरांची भूमिका सर्व संतत्वाला पोटात घेते, सर्व महापुरुषांना पोटात घेते, सर्व सामाजिक कार्यांना पोटात घेते, सर्व जगातलं विज्ञान, ज्ञान, अध्यात्म यांना पोटात घेते. त्यांच्यामध्ये द्वंद्वात्मकता नाही. द्वंद्वाचा निरस करणारी भूमिका ही कराड सरांच्या तत्वज्ञ भूमिकेनं पचवलेली आहे, ती अनुभवलेली आहे. आणि म्हणून 83 वर्षाचं वय असेल, 84 वर्षाच्या वयामध्ये हे कधीही रमाई मातेच्या पुतळा त्यांनी पाहिलेला नव्हता. त्यांना इतकं मोठं विश्वशांतीचं साम्राज्य, बाबासाहेब आंबेडकरांची विश्वात्मकता आणि कराड सरांची विश्वात्मकता ही अत्यंत एकाच समपातळीवरती अशा प्रकारची ही त्या अनुसरणारी ही भूमिका आहे. माता रमाईनं आंबेडकरांची विश्वात्मकता जोपासली, पूजली आणि त्या त्यागातून, समर्पणातून बाबासाहेबांच्या जीवनाला त्यांनी आधार दिला, बळ दिलं. 700 कोटी लोकांचं प्रेम संपादन करणारे बाबासाहेब आंबेडकर रमाईने पेलले, समर्पित केले. 40 कोटी लोकांपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची व्यापक भूमिका, राष्ट्रीय भूमिका आणि विश्वात्मक भूमिका जाऊन पोहोचली. आणि संविधानाच्या माध्यमातून त्यांनी देश उभा केला. विश्वाला शांततेचा संदेश देणारा बुद्ध बाबासाहेबांनी स्वीकारला. त्या बुद्धाला शरण जाणारे आमचे विश्वनाथ कराड सर, त्यांच्या रामेश्वर गावी मी जाऊन आलोय. माझ्या लग्नामध्ये माझ्या बायकोशी ललिताचं माझं मिरवणूक निघाली नाही. या ग्रहस्थानी पुण्यशील आत्म्यानं आम्हा नवरा बायकोला चांदीच्या रथात बसवलं आणि गावातून मिरवणूक काढली, गावाची एकता अनुभवली. राम रहीम पूल त्यांच्या गावात त्यांनी बांधलेला आहे. मुसलमान आणि हिंदूचा संवाद करण्याची भूमिका त्यामध्ये मला जाणवली. एवढंच नाही, बुद्ध विहार त्यांनी निर्माण केलेला आहे. एक हिंदू माणूस बुद्ध विहाराची तिथे संकल्पना रचतो. एवढंच नाही तर बुद्धाचे विचार सुद्धा, बुद्धाचेच नाही, जैनांचे विचार, गुरु गोविंद सिंगाचे विचार, अशा सर्व धर्माचं चांगुलपण विश्वनाथ कराड सरांनी त्यांच्या तत्वज्ञानामध्ये एकत्र आणलेलं आहे. आणि म्हणून ते विश्वधर्मी आहेत, ते विश्व मानवतावादी आहेत. आणि म्हणूनच त्यांचा राष्ट्राच्या मध्ये तर अनेक सन्मान झाले. त्यांना सन्मानाची काय गरज होती मला सांगा. पण रमाई मातेचं नाव, तिचं मातृत्व, तिचं समर्पण देशाप्रती, आंबेडकरांप्रती, महापुरुषाप्रती, महापुरुषाचा आदर ज्यांच्या मनात आहे, असे अनेक सर्व महापुरुष त्यांनी पोटात आणि मनात आपल्या अंतःकरणात कोरून ठेवलेले. अशा प्रकारच्या महापुरुषांची ही संबंध सामर्थ्याची पूजा करणारी एक व्यक्ती रमाई मातेच्या पायाजवळ येते आणि पायाजवळ ते स्पर्श करते त्या ठिकाणी आणि जाहीरपणे सांगते की रमाईचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलो. मला वाटतं आडकर, प्रमोदराव आणि विठ्ठलच्या सचिनदादा आज हजर नाही. त्याचे वडील वारलेले 3 दिवसापूर्वी. त्यांच्या वडिलांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो, श्रद्धांजली अर्पण करतो. खरं म्हणजे विठ्ठल गायकवाड हा बुद्धिस्ट माणूस, हा प्रामाणिक बुद्धिस्ट आहे, पण लिबरल बुद्धिस्ट आहे. प्रमोद आडकर हे हिंदू आहेत, सचिन इटकर हे हिंदू आहेत. या दोघांचं मेतकूट रमाई मातेचं हे मातृत्व, मातृत्वाला जात धर्म नसतो, मातृत्वाला देशही नसतो. मातृत्व हे सर्वांसाठी वंदनीय असतं, सर्व काळी वंदनीय असतं. आणि म्हणून रमाई मातेचा महोत्सव हा मातृत्वाचा महोत्सव आहे, हा प्रेमाचा महोत्सव आहे, हा सेक्युलर विचाराचा महोत्सव आहे, हा सौहार्दाचा महोत्सव आहे. आणि म्हणूनच या महोत्सवाच्या पातळीवरती आज सकाळी मला वाटतं आज शिखांची मंडळी आली होती, सरदारजी मंडळी आली होती. गुरु नानकांनी ग्रंथाला गुरु मानलेला आहे, देवाच्या ठिकाणी ग्रंथ ठेवला आणि त्या ग्रंथाला पूजन करण्याची भूमिका गुरु नानकांची आणि संबंध शीख पंथाची आहे. तो गुरु ग्रंथ साहेब, त्याला वंदन करणारा
नामदेव ही महाराष्ट्रातला त्याच्याबरोबर होता. अशा प्रकारच्या ग्रंथाच्या महोत्सवामध्ये, या उत्सवामध्ये ग्रंथ महोत्सव सुद्धा आहे. ग्रंथाला निर्णायक स्थान आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानाला मूल्य मानलं, ज्ञानाला निर्णायक मानलं. त्या ज्ञानाची पूजा या महोत्सवामध्ये होते. हा ज्ञानाचा महोत्सव आहे, हा मूल्यांचा महोत्सव आहे, हा माणुसकीचा महोत्सव आहे. आणि अशा प्रकारच्या महोत्सवामध्ये सामील होण्याची कल्पना ज्यावेळेस प्रमोद आडकर, सचिनदादा इटकर आणि विठ्ठल गायकवाड यांनी आमच्या कराड सरांना विनंती केली की या ठिकाणी आपण यावं आणि रमाई मातेचा पवित्र नावाचा पुरस्कार आपण स्वीकारावा, त्यावेळेस त्यांनी खुल्या दिलानं आनंदानं ते व्यक्त केलं, होकार दिला. मी त्यांचे आभार मानतो, मी मानतो. कारण हा महोत्सवाची उंची कराड सरांच्या आगमनामुळं आणि कराड सरांच्या हा रत्न स्वीकारल्यामुळं, पुरस्कार स्वीकारल्यामुळं महोत्सवाची उंची वाढली. इतिहासातला हा महत्वाचा घटक मी मानतो. रमाई महोत्सव मुसलमानांचा सुद्धा आहे. या ठिकाणी मुस्लिमही आले. त्यांच्या विचारामध्ये, त्यांच्या तत्वज्ञानामध्ये सर्व धर्माची चांगुलपणाची तत्व जशी आले, तसं रमाई महोत्सवात सुद्धा सर्व धर्माच्या लोकांना पोटात घेणारा हा महोत्सव आहे, कवटाळणारा हा महोत्सव आहे. आणि अशाच महोत्सवाची आज देशाला आणि जगाला गरज आहे. जगामध्ये विसंवाद चालू आहे, जगामध्ये देशाची भांडणं चालू आहेत, जगामध्ये धर्माची भांडणं चालू आहेत. या सर्व धर्माच्या भांडणाला उत्तर म्हणून रमाई महोत्सव आहे. आणि तसंच उत्तर विश्वनाथ कराड सरांच्या त्या विश्व कुटुंबाच्या संकल्पनेमध्ये, विश्वात्मक धोरणामध्ये आणि विश्वात्मक ध्येयवादामध्ये विश्वधर्मी कराड सरांच्या भूमिकेमध्ये ते उत्तर आहे. हे समान अशा प्रकारची उत्तर रमाई महोत्सव आणि कराड सरांचा हा विश्वात्मक प्रयोग, याच्यामध्ये मूल्यात्मक फरक नाही, एकच भूमिका ती जाणते, ती ओळखते. आणि म्हणून रमाई महोत्सवाचा हा आनंद घेण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी रमाई मातेला अभिवादन करण्याची भूमिका कराड सरांची आहे. आणि या ठिकाणी त्यांनी अत्यंत त्यांच्या जीवनातले संदर्भ फार महत्वाचे मला वाटले. बाबासाहेबांची ही संबंध अर्धांगिनी रमाई माता विठ्ठलाला भजत होती, उपास तापास करत होती. आपल्या नवऱ्याचं शिक्षण पूर्ण व्हावं, नवऱ्याचं आरोग्य सुधारावं म्हणून ही माता उपास करायची, तापास करायची. त्याच हिंदू धर्मातल्या दोन दिग्गज संत मालिकेमध्ये तुकाराम आणि तुमचे ज्ञानेश्वर यांच्यामध्ये चोखा मेळ्यासह सर्व संतत्व एकत्र आलंय. आमच्या कराड सरांचं ज्यावेळेस मी वास्तू पाहतो, ज्ञानेश्वराची मूर्ती समोर मला दिसते. ज्ञानेश्वराचे आई वडील ब्राह्मण होते, पण ज्ञानेश्वर ब्राह्मण नव्हता, कारण त्याची मुंज झाली नव्हती. आणि मुंज न झालेल्या ब्राह्मणाच्या मुलाला चांडाळ समजत होते त्यावेळेस. या अर्थानं ज्ञानेश्वरा चांडाळ समजला गेला, पण ज्ञानेश्वराला जात पातच नाही, त्याच्या गळ्यात जाणवच नाही. आणि म्हणून हा अशा प्रकारच्या ज्ञानेश्वराच्या संतत्वाला आमच्या कराड सरांनी अत्यंत विनम्र भावे अभिवादन केलं. त्या संबंध वास्तूमध्ये पुतळा उभा केलाय. समोर गेल्या गेल्या संतत्वाचा पुतळा पाहून आपण प्रभावित होतो. त्या संतत्वामध्ये सर्व काही विश्वाचं कल्याण तिथं ठेवलेलं आहे. आणि या संतत्वाला ज्ञानेश्वराच्या ओव्या आंबेडकरांनी बहिष्कृत भारतामध्ये छापलेले आहेत. हा दुवा जर लक्षात घेतला, ज्ञानेश्वर आणि आंबेडकर हा दुवा जर लक्षात घेतला, तर आमच्या विश्वनाथ कराड सरांच्या निष्ठा ज्ञानेश्वरावर जेवढ्या आहेत, तेवढ्या महापुरुष आंबेडकरावर सुद्धा आहेत. आणि म्हणून ही निष्ठा या ठिकाणी त्यांना घेऊन येत आली आहे. अशा प्रकारची ही वयस्कर भूमिका बजावताना हजारो विद्यार्थी जगत आहेत. शिक्षणाचे वेगवेगळे नवीन नवीन प्रयोग MIT मध्ये चालू आहेत. हा MITचा प्रवास रामेश्वर ते दिल्ली आणि परदेशात सुद्धा चालू आहे. इतका अवाढव्य अशा प्रकारचं साम्राज्य शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये निर्माण करणारा माणूस, नवीन नवीन प्रयोग निर्माण करणारा माणूस, आधुनिक लोकशाहीचे प्रयोगही त्या ठिकाणी केले जात आहेत. शिक्षणाच्या वेगवेगळ्या शाखा निर्माण केल्या जात आहेत. याच बरोबर अध्यात्माला महत्व आहे. पंढरपूरच्या संबंध विठ्ठलाला ते संबंध साकडं घालतात, त्या ठिकाणी अन्नदान केलं जातं. आणि या संबंध भूमिकेतून टाळ मृदंगाच्या पवित्र नादामध्ये कराड सर रमून जातात. आम्हालाही रमायला भाग पाडतात. आम्हाला आनंद वाटतो. समाधानाचा तो मुद्दा आहे. अशा प्रकारची सर्व समावेशक भूमिका, संविधानाची जी भूमिका सर्व समावेशक आहे, सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांच्या उपासना पद्धतीला बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य दिलं, तीच भूमिका कराड सरांच्या ध्येयवादात आहे.
आणि म्हणून कराड सरांचा ध्येयवाद मला वंदनीय आहे आणि वंदनीय रमाईच्या, वंदनीय बाबासाहेब आंबेडकरांच्या या भूमिकेला समर्पित असणारं त्यांचं हे व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे, याचा मला अभिमान वाटतो. आणि याचं स्वागत करत असताना भगवान धेंडेंनी तुमची जी रमाईची वंदना गायलेली आहे, या रमाईची वंदना मला आठवते. अत्यंत महत्वाचा भाग आहे हा. निस्सीम सेवा करणारा रमाई मातेच्या कर्तृत्वाशी, त्याच्या व्यक्तित्वाशी एकरूप होऊन त्याचं गीत ज्यावेळेस गायलं जातं त्यावेळेस एका प्रार्थनेमधले जी लगन असते ती भगवान धेंडेच्या गीतामध्ये आहे. अशा अनेक गीतांचं, अनेक गायकांचं, अनेक कवींचं, अनेक विचारवंतांचं, अनेक राजकीय लोकांचं संबंध या ठिकाणी सन्मान झालेला आहे. आम्हाला कुणाचंही वावडं नाही. फक्त आमचे प्रमोद आडकर जसे म्हणतात, रमाईच्या पायाशी जो एकरूप होतो, जो वंदन करतो, तो आमचा माणूस आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा एवढा दिग्गज माणूस, एवढा शिक्षण सम्राट, अध्यात्म क्षेत्रातला पोचलेला अशा प्रकारचा, अनुभवी अशा प्रकारचा साक्षात्कारी संत आपल्या या ठिकाणी येऊन रमाईच्या पावलाशी एकरूप होतो, त्यांचा आशीर्वाद घेतो आणि बाबासाहेबांना आणि रमाईला अभिवादन करतो. यातच रमाई महोत्सवाचं यश आहे असं मी मानतो. एवढी भूमिका मांडून मी कराड सरांचं विशेष अभिनंदन करतो, आभार सुद्धा मानतो. कारण माझ्यासारख्या सर्व अर्थानं लहान असणाऱ्या माणसाकडून आपण आमचा सत्कार स्वीकारला, माझ्या हातून आपण सन्मान स्वीकारला. मी लहान आहे पण माझा अंतकण शुद्ध आहे. कुठलाही राजकारणी माणसं जर असता तर तुम्ही सत्कार त्यांच्याकडून घेतला नसता याची मला खात्री आहे. पण माझं अंतकरण शुद्ध आहे, मेंदू शुद्ध आहे आणि शुद्ध अंतकरणानं केलेली समर्पण हे निश्चित महत्वाचं असतं. आमच्या विमलताईच्या मातृत्वाला मी वंदन करतो आणि आपल्यालाही वंदन करतो आणि आपल्याला सगळ्याला अभिवादन करून माझे 2 शब्द संपवतो. जय रमाई, जय बाबासाहेब, जय भीम. कराड सर एवढे कधी खुललेले मी पाहिलं नाही. त्या गायकवाड मास्तरांच्या वर्गामध्ये जसे ते मिरचीचा काय म्हणलं ते बुकटी, त्या बुकटीचं वरपून खाल्लं त्यांनी. इतकी लहान आठवण. आज शिरापुरी दररोज खायचं म्हणलं तर काही कमी पडणार नाही. अशा प्रकारची समृद्धी आहे, श्रीमंती आहे, सर्व अर्थाची श्रीमंती आहे. आणि अशा गायकवाडांची त्यांनी आठवण काढली की गायकवाडांच्या दरबारामध्येच काढली, विठ्ठल गायकवाडांच्या. हे महत्वाचं आहे मित्र हो. मला वाटतं खूप बोलायसारखं आहे पण मला आज एक आनंद झाला. कराड सर एवढे कधी खुललेले नाहीत, त्यांच्या MITच्या दरबारात एवढे कधी खुलले नाहीत, एवढे आज इथे मोकळं बोलले. बालपणीचे संबंध कराड सर त्यांनी आपल्या सगळ्या तोंडातून मांडलं आणि आम्हाला सत्याचा साक्षात्कार झाला. आणि संबंध जमिनीवर किती पाय टेकलेले आहेत आणि जमिनीवर पाय टेकून गळ्यात गळा घालून संबंध मानवतेला साथ घालणारी भूमिका कराड सरांची वैचारिक भूमिका कशी आहे, तात्विक भूमिका कशी आहे, याचं मला दर्शन घडलं पुन्हा एकदा. याच्याबद्दल मी समाधान व्यक्त करतो. आभार. माफ करा, असं कधी घडत नाही. मी नकळत काही अधिकार वापरून विठ्ठलला आणि आडकरांना विनंती केली. मला आठवण झाली, काल लता मंगेशकरांची 3रं पुण्यस्मरण दिवस होता. आता विषय झाला सत्कार कोणी कोणाचा आणि कधी, आमचं स्वीकारावा की नाही. आपण काही एवढे मोठे नाही, आपण तारो कुठल्या जनावराच्या गोठ्यातून इथे बसलो, सन्मान चाललाय. तुमच्या प्रेमाचा हे आविष्कार आहे, तुमची जी आपुलकी पाहिली वगैरे. आणि आता इथं रतन सोनगरला बसलेला आहे. तथागत गौतम बुद्धाचा विषय. मग सध्याची स्थिती, द केवॉस, कन्फ्युजन, ब्लड सेट, मॅसेकर, टेररिझम अँड व्हायलन्स, जगात काय चाललंय याचं तुम्हाला चांगली माहिती आहे. तर युद्धाकडून बुद्धाकडे, हा शब्द माझा नाही. रतन उठ जरा. नाही, तो विषय बोलणं आता बरोबर नाही. तो विषय राजकारणामध्ये जातो. मनामध्ये माझ्या गावामध्ये आता रतन इथं आहे, सर आहेत, बाकीचे मित्र आहेत. मला माहीत नाही कशा गोष्टी घडल्या. मी जर जनावरांच्या गोठ्यातून शिकून इथं आलो तर एवढ्या अनेक गोष्टी कशा घडल्या. रामेश्वरला एका बाजूला राम रहीम मानवता सेतू, तथागत गौतम बुद्धाचं विहार आणि शेजारी राम मंदिर आणि सरस्वती मंदिर चायना बॉर्डरला. आता हे कोण करतं? पैसे कुठून आले रे? मला विचारलं तुम्ही कुठून आणता पैसे? मलाही माहीत नाही. पण सांगायचा महत्त्वाचा मुद्दा, एकदा काय झालं की 15 वर्ष होऊन गेली.
मंगेशकरांचं आमचं काही तसं नातं नाही, पण नियतीचे संकेत जसं तथागत मला गौतमची आठवण होते. लंडनमधला गौतम आहे ना आपला, त्याला घेऊन मी गेलो होतो. आंबेडकर बाबासाहेब जिथं अभ्यास करायचे त्या खोलीला जेव्हा भेट दिली मी, तर तिथे बसून खूप सगळेच रडत होते. गौतम चक्रवर्ती बौद्ध धर्माचा खूप मोठा अभ्यासक आहे. तर सांगायचं तर लता मंगेशकरचं एकदा काय झालं की संत ज्ञानेश्वर वर्ल्ड पीस प्राईज सारखा संगीताच्या क्षेत्रातला पुरस्कार द्यायचं ठरलं लता दिदीला. आता त्या नाही आहेत, परंतु विश्वगान सम्राज्ञी असा पुरस्कार ज्ञानेश्वराच्या नावाने असं ठरलं. तर मला अजून आठवतं विजय भटकर द कॉम्प्युटर सायंटिस्ट हा मोरंबा नावाचं गाव आहे 600 वस्तीचं. तिथल्या जनावरांच्या गोठ्या शाळा शिकलेला मुलगा, चायनापासून रशियापासून अमेरिकेतले जेवढे सायंटिस्ट असतील ते कोळून प्या, त्याची बरोबरी होणार नाही. आणि त्यांचं माझं असं ठरलं की सर आपण एकदा लता मंगेशकरला एखादा पुरस्कार दिला तर आपल्यालाही समाधान होईल आळंदीमध्ये. तर मग ठरलं आमचं की बा लता मंगेशकर दिदीला पुरस्कार द्यायचा. आता डायरेक्ट तेव्हा फार ओळख नव्हती, पण मीन भटकर सर असल्यामुळं आम्ही त्यांना फोन केला. तर लता दिदींनी मला प्रश्न विचारला. मला म्हणलं कराड साहेब तुम्ही सत्कार करताय, पण तो ज्ञानेश्वरांच्या आळंदीमध्ये सत्कार आहे याच्यामुळं मला समाधान आहे म्हणल्या. त्या फार मोठ्या भक्त आहेत त्या बाबतीतला, पण कोणाच्या हस्ते सत्कार करणार असा प्रश्न विचारला. कोणाच्या हस्ते आणि कुणाच्या माध्यमातून. तर ते विचारल्यावर मी म्हटलं दीदी फार मोठे शास्त्रज्ञ, पण एक लक्षात ठेवा म्हणे मी येते आळंदीला, पुरस्कारही स्वीकारते, परंतु कुठल्याही पुढाऱ्याच्या हस्ते सत्कार करू नका. ते पुढाऱ्यांना राग किंवा शिवी नाही, पण तेव्हाची जी अवस्था असते त्या म्हणल्या कुठल्याही पुढाऱ्याच्या हस्ते सत्कार असेल तर मला सत्कार स्वीकारता येणार नाही. तर मी म्हणलं बघ कोणाच्या? तर मला मी डॉक्टर रघुनाथ मशेलकर हा जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ, जो एका गरीब आईचा स्वयंपाकीन बाईचा मुलगा आहे आणि पहिला भारतीय की ज्याने फेलो ऑफ रॉयल सोसायटी ऑफ लंडन, ज्याच्यामध्ये न्यूटन 400 नाव आहे तिथं सह्या, मला माहिती सांगतो. त्या रजिस्टरमध्ये न्यूटन हा सायंटिस्टचं नाव ऐकता आपण, ते पहिलं नाव आहे आणि त्याच्या खाली 400 नाव आहे आणि त्यातला एखादा गेला किंवा मेला तरच तिथं नाव ॲड होतं, अशी ती यादी आहे. त्याचा अध्यक्ष रघुनाथ मशेलकर जे आमचे हे मार्गदर्शक आहेत, त्यांच्या हस्ते सत्कार असेल तर मी स्वीकारते. आम्ही मशेलकर जपानमध्ये होते तेव्हा, टाटाचे सल्लागार, मीटिंग होती, आदल्या दिवशी जपानमधून येणार होते. म्हणलं मशेलकर सर मी मोठा अडचण येते, भटकरांनी फोन केला की काही करा तुम्ही या. तर मशेलकर जपानहून आले, सकाळी 9ला उतरले, 11ला टाटांच्याकडे गेले, टाटाकडे मीटिंग झाली आणि जेवण वाटेतच केलं आणि कपडे वाटेतच बदलले आणि डायरेक्ट आळंदीला आले. लता मंगेशकरजी आणि माझी भगिनी प्रयाग अक्का ज्यांच्यामुळे आम्ही आहोत, ज्यांच्या त्याग आणि समर्पणाचं हे फलित आहे. आमचं स्वतःचं वेगळं काम, पण आल्यानंतर पत्रकार फार वेगळे. त्याची 250 पुरस्कार होते लता दिदीला जगातले आणि भारतरत्न होत्या. तर पत्रकार आले आणि लता मंगेशकर म्हणे काय दीदी तुम्हाला एवढे जगातले पुरस्कार, तुम्ही भारतरत्न आहात, पद्मभूषण पद्मविभूषण तर सोडा, मग इथं आळंदीमध्ये हा पुरस्कार स्वीकारायला आले कशा तुम्ही? तर लता मंगेशकर रडायला लागल्या आणि त्या एवढंच म्हणल्या की मला जगातले इतके पुरस्कार आहेत आणि 250 पुरस्कारात भारतरत्नासारख्या शेकडो पदे. त्या दिवशी फ्रान्सचा पुरस्कार होता दुसरा त्याच दिवशी, पण हा ज्ञानेश्वर माऊलीच्या नावचा पुरस्कार आहे. कारण का ज्ञानेश्वर माऊली म्हणजे कोण? जातीवर जायचं नाही, एम्बॉडीमेंट ऑफ नॉलेज डिव्हाइन असं म्हणतात. ज्ञान स्वरूप आणि ज्ञानाची पूजा म्हणून ती पूजा आहे, जातीवर नाही. पहिला आता लक्षात ठेवा, म्हणजे आता जे काही कार्य चाललंय तर संत ज्ञानेश्वर तुकाराम तथागत गौतम बुद्धाचं लक्षात ठेवा. तुम्ही बघा येऊन म्हणजे कळेल.
अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा तयार झाली. माझ्या नावची नव्हे, माझ्या वडिलांच्या नावची नाही, ती ज्ञानेश्वर तुकाराम पण त्याच्या केंद्रबिंदूला तथागत गौतम बुद्ध आहे. आणि तथागत गौतम बुद्धाच्या मधून जो ध्यान तपस्या, तुम्हाला माहीत असायला पाहिजे की तथागत गौतम बुद्ध का राजा का मुलगा आणि स्वतःची बायको बाळंतीण झालेली आहे, लेकरू जन्मलेला आहे. आणि अशा वेळेला तथागत गौतम बुद्ध राजवाडा सोडून बाहेर पडलेले आहेत. घरामध्ये अवस्था कशी आहे आणि सोन्याचा महाल आहे, पण ज्ञानाच्या शोधात महाराज बाहेर पडले आहेत. ज्ञानेश्वर जसं ज्ञानाचं मूर्तिमंत प्रतीक, तसं तथागत गौतम बुद्ध हे ज्ञानाच्या शोधाचं सर्वात मोठं प्रतीक आहे. लक्षात ठेवा, 2600 वर्षापूर्वी हे जे पंचशील म्हणलो आपण किंवा प्रसादान जे म्हटलं, याची भाषा एकच आणि संदेश एकच आहे. मानव कल्याणाचा विश्वशांती दूत तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर त्याचे पाईक बुद्धाचे. हे सुंदर चिंतन आहे. ती आठवण झाली मला अनायक की कसं असतं हे. आणि जेव्हा मी याती कुळ माझे गेले हरपून, हे शब्द त्यांचे येतो, बाबासाहेबांचे आहेत, तथागत गौतम बुद्धाचे आहेत, ज्ञानोबा तुकोबाचे आहेत, सगळ्यांचे. फक्त संत आणि शास्त्रज्ञामधला फरक कळला पाहिजे. त्याच्याकरता हा प्रयत्न. तुमच्या हस्ते पुरस्कार आहे का सत्शील माणसाच्या हस्ते हा पुरस्कार आहे. तुमच्या धन्यवाद. अमेरिकेमध्ये मॉर्मन कम्युनिटी म्हणजे ख्रिश्चनाची कम्युनिटी आहे. या कम्युनिटीच्या एका प्रार्थनेला कराड सरांना त्यांनी निमंत्रित केलं आणि ते रविवारी साधारणपणे प्रार्थना करत असतात. बुधवारी काहीतरी बोलवलं त्यांना आणि 450 गायक वादक अमेरिकेतले 450 सर्व शिक्षक एका सुरामध्ये त्यांचे संगीत गायलं. आणि ती प्रार्थना संबंध ईश्वराला करत असताना ती प्रार्थना मॉर्गन कम्युनिटीच्या ख्रिश्चन कम्युनिटीच्या लोकांनी 10,000 लोक त्या ठिकाणी हजर होते, 24,000 लोक हजर होते. आणि ते कराड सरांची चित्रफीत त्या ठिकाणी दाखवली गेली. 2.5 कोटी लोकांना दाखवली गेली त्याच्यावरती. आणि ती संबंध प्रार्थना कराड सरांना त्यांनी डेडिकेट केलेली आहे. हे जसं परदेशातलं संगीताचं उत्तम उदाहरण आहे. काल मला वाटतं काल का परवाला लता मंगेशकरांच्या नावाचा पवित्र अशा संगीताचा पुरस्कार राहुल देशपांडे, वसंतरावांचा नातू, आजचा शास्त्रीय गायक, याला कराड सरांच्या हस्ते दिला. हा योगायोग आहे. मंगेशकर कुटुंबाचा आणि त्यांचं किती जवळचं नातं आहे ते आपण लक्षात घ्या. आणि कुटुंबाचा आदिनाथ मंगेशकर त्यांच्या सेवेमध्येच आहे. त्यांनी 26 जानेवारीला राष्ट्राचा संबंध गीत गात असताना, राष्ट्राला अभिवादन करताना, वंदन करताना 700 गायक वादक, पकवाज वादक, तुमचे उद्धव आपेगावकरांच्या सह संबंध प्रोफेशनल आणि संबंध बाकीचे कलावंत, हौसी कलावंत 700 तबला वादक, मृदंग वादक, गायक वादक या लोकांनी अभिवादन ही संबंध भारत मातेला अभिवादन केलं. मी कार्यक्रमाला हजर नव्हतो पण मला त्याची ख्याती मला कळालेली आहे. अशा प्रकारची एक राष्ट्रभक्ती, विश्व मानवाची भक्ती, ईश्वर भक्ती, ज्ञान भक्ती याचा एक मूर्तिमंत अशा प्रकारचा संबंध भक्तीचा अर्क पेलणारा असा दिव्य दर्जाचा माणूस आपल्यामध्ये रत्नाई पुरस्कार आपल्या भारत रमाई रत्न पुरस्कार घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आपलं अभिवादन करतो. सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकच्या वतीने रमाई रत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आता ज्यांनी मार्गदर्शन केलेले आमचे डॉक्टर श्रीपाल सबनीस सर, तसेच ज्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे ते डॉक्टर विश्वनाथ कराड साहेब, तसेच आमच्या विमलताई मावशी नडगम यांना देखील हा रमाई रत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे.
तसेच आमचे प्रमोददादा आडकर, आचार्य रतनदादा सोनाग्रा, साहित्य विचारवंत, तसेच माझ्या सभागृहातील माजी नगरसेवक अविनाश साळवे, देवेंद्रदादा कांबळे, तसेच सर्व उपस्थित आमच्या सबनीसताई, पुन्हा आमचे आडकरताई, कात्रेदादा, तसेच सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं वास्तविक रमाई महोत्सव 1 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी आपण साजरा करत आहोत आणि प्रत्येक दिवशी आरोग्य शिबिर असतील, शीख धर्माचे बांधव असतील, तसेच मुस्लिम बांधव असतील, सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना धरून हा महोत्सव साजरा करत आहोत। आज विशेषतः म्हणजे जो काही रमाई पुरस्कार देण्यात आलेला आहे तो दिवस 7वा आणि हा शेवटचा दिवस असल्यामुळे रमाई महोत्सवचा शेवटचा दिवस आणि आपल्याला दोन्ही पुरस्कारार्थी आणि विशेषतः सबनीस सरांनी जे काही आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, तसेच कराड दादांनी देखील आपल्याला जे मार्गदर्शन केलेलं ते फार मोलाचं मार्गदर्शन होतं। आज मी 7वा दिवस असल्याने रमाईंचा वाढदिवस अगदी आनंदात साजरा झाला असं मला वाटतं, कारण की त्यांनी जे काही जुन्या आठवणी आपल्याला दिल्या आणि जे काही मार्गदर्शन केलं, फार मोलाचं मार्गदर्शन केले। आज 7वा दिवस रमाई चा आपण साजरा करत आहोत आणि खरोखर आपण सर्वजण 7ही दिवस जे काय भरघोस यांनी आपण इथे आलेला आहात आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल मी तुमचं सर्वांचे आभार मानते।